रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा तीव्र इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील रुदाना वकाना ते निरोड तसेच वकाना ते भिलखेड या गावांना तालुक्याशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडले आहे। हे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय वानखडे यांनी 23 मार्च 2026 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून आंदोलनाला आज 4 दिवस पूर्ण झाले आहे। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। त्यामुळे या प्रश्नांकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलन छेडण्यात आले आहे। या न्याय मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला रुदाना व वकाना येथील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहे। दरम्यान शासनाने तातडीने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर। शासन, प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांच्यामुळे आज मला ही वेळ या ठिकाणी आली। याचं कारण असं आहे की गेल्या 10 वर्षापासून वकाना ते निरोड आणि वकाना ते भिलखेड हे 2 रस्ते गेल्या 10 वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहेत आणि म्हणून शेतकऱ्याची या रस्त्याने अतिशय दयनीय अवस्था होती। शेतातील पिकवलेला माल हा घरापर्यंत पोहोचवला जातो आणि हेतुपुरस्पर हे 2 रस्ते तालुक्याला जोडण्यापासून या ठिकाणी रोखले जात आहेत असा देखील प्रश्न इथल्या उपोषणकर्त्याच्या आणि शेतकऱ्याच्या मनात या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून हे गांभीर्य लक्षात घेता मी गेल्या 1 वर्षापासून या 2 रस्त्याच्या संदर्भामध्ये इथल्या शासन, प्रशासन आणि संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि 8 महिने अगोदर याच रस्त्यासाठी, या 2 रस्त्यासाठी मी पावसाळ्यामध्ये झाडावर बसून मचान आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारचं सेन्सिटिव्ह आंदोलन करून देखील इथलं प्रशासन, केंद्राच्या तातडीचं शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याचे अधिकारी यांना या ठिकाणी जाग आलेली नाही आणि म्हणून यानंतर मी परत 2 महिने अगोदर यांना स्मरणपत्र सुद्धा दिलेलं होतं की मी मागच्या वर्षी गेल्या अनेक वर्षापासून 1 वर्षापासून निवेदनं दिली, आंदोलनं केली, त्यांच्या स्मरणात आणून देण्याचा प्रयत्न देखील मी 2 महिन्या अगोदर या ठिकाणी केलेला आहे आणि त्या स्मरणपत्राचा उल्लेख देखील समाधानकारक मला लेखीपत्रामध्ये त्यांनी दिलेला नाही आणि म्हणून पर्यायानं मला दिनांक 23/3/2026 पासून इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी करावं लागतं। नाही, हे केंद्राच्या तातडीचे सर्व अधिकारी आहेत, यांच्यावर उपोषणाचा आणि कुठलाही या ठिकाणी प्रभाव पडलेला नाही। याचं कारण असं आहे की हे जे अधिकारी आहेत हे राजकीयदृष्ट्या कोणाच्या दबावाखाली या ठिकाणी आहेत का असा प्रश्न देखील मला या ठिकाणी पडलेला आहे। महसूल मंत्र्यानं काही दिवसापूर्वीच पांदन रस्त्याची योजना काढली आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा सांगितलं की 2-3 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जळगाव जामोद मतदारसंघातील पांदन रस्ते आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर सुरू करण्यात येतील। हे चुकीचं आहे त्यांचं। याचं कारण असं आहे की यांचे जे काही आश्वासन आहेत हे फक्त कागदावरती आहेत, सभागृहामध्ये मांडल्या जातात, प्रत्यक्ष अंमलामध्ये ते आणल्या जात नाही। त्या ठिकाणी हेतुपुरस्पर रोखण्याचं काम इथलं शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याचे अधिकारी या ठिकाणी करताना दिसत। ग्रामस्थांना आणि त्यांची वकाना ते भिलखेड आणि वकाना ते निरोड रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि शासन याच्यावर ठोस निर्णय घेत नाही आहे लवकरात लवकर, कारण यांनी इथे अन्नत्याग आमरण उपोषण चालू केलेलं आहे। शासनाने लवकरात लवकर यांच्या मागणीला यश द्यावं आणि त्यांच्या आंदोलनाला यश मिळावं यासाठी यांचे सर्व ग्रामस्थ इथं बसलेले आहेत आणि गेल्या 4-5 दिवसापासून इथं आमरण उपोषण चालू आहे। युवा क्रांतीसाठी कॅमेरामॅन नयन गायकेसह मी आकाश बोरसे, संग्रामपूर।